नमो भगवते वासुदेवाय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे मायबाप बालयोगी आणि भगवान विष्णूचे अवतार असलेले ज्ञानोबा यांचा श्री अमृतानुभव तथा अनुभवामृत नावाचा ग्रंथ आपण पाहत आहोत। या अमृतानुभवाचे हे 5वं प्रकरण आता जवळ समारोपाला येत आहे। काल ज्ञानोबांनी आत्म्याच्या स्वरूपासंबंधीचा विचार मांडलेला आहे। जो आत्मराज जे ब्रह्म परब्रह्म परमात्मा भगवान ईश्वर काही नाव द्या त्याला, तो आत्मा आपल्या देहात सदैव आहे। हा जो आत्मा आहे हा कसा राहतो, त्याचं त्या ठिकाणी राहणं कसं आहे याच्या संबंधी आता नियोजन चाललेले। आत्मा तर आपल्या देहात आहे, पण देहात असलेला आत्मा राहतो कसा, हे जे नववंत कथन आहे। आता आपल्याला काही घर नाही, दार नाही, ठिकाण नाही, तो स्वतः काही असा आकाराचा एखादा पदार्थ नाही, तो कसा राहतो? एवढा अवघड आहे का? आपल्याला जर विचारलं कोणी का आपण कसे राहता, आपण गोंधळून घेऊ थोडा वेळ। आपण कसे राहतो म्हणजे काय म्हणायचं, कसे राहता म्हणजे कसे राहता म्हणजे तुमच्या घरामध्ये तुम्ही कसे व्यवस्थित जगता असं मग आपल्याला समजून घ्यावा लागेल त्या माणसाला तो प्रश्न। जेव्हा तुम्ही कसे राहता हा प्रश्न सर्वसामान्य माणसालाही अवघड आहे उत्तर देणं, मग आत्म्या संबंधी सांगणं किती अवघड असेल नाही। कारण तो आत्मा काही व्यक्ती नाही, मनुष्य नाही, आकार नाही, रूप नाही, रंग नाही, काहीच नाही तिथं। मग ज्ञानोबा आपल्याला आता सांगून राहिले 47व्या ओळीमध्ये। काल आपल्याला त्यांनी फार सुंदर दृष्टांत देऊन सांगितलं, जे मनाचा अंकुरत भजे तेथी मकरत भजे, ओचे हन माझे तरीच घडे। सुंदर दृष्टांत हा दृष्टांत आहे आणि ज्ञानोबा त्या आत्म्याचं स्वरूप सांगताय कसा राहत होते। ज्ञानोबा आपलं हे जे मन आहे आपल्या देहामध्ये, मन हे इंद्रिय आहे आपलं, ही 4 इंद्रिय आपल्या देहात राहतात। मन, बुद्धी, चित्त आणि अहम, ही 4 इंद्रिय आपली अंतरंग इंद्रिय आहेत, आत्मी इंद्रिय आहेत। या आतल्या इंद्रियांनाही कोणी पाहू शकत नाही, कोणी बुद्धी पाहिली नाही, कोणी मन पाहिलं नाही, कोणी चित्त पाहिलं नाही, कोणी अहम पाहिलं नाही।
ज्ञानदेव आपल्याला उदाहरण देऊन राहिले मनाचं. आपल्या अंतःकरणामध्ये हे जे मन नावाचं इंद्रिय आहे त्याला अंकुर फुटतात आणि ज्या वेळेला मनाला अंकुर फुटतात त्याच वेळेला मनामध्ये नाना प्रकारच्या वासना, कामना, इच्छा, राग, द्वेष, संकल्प, विकल्प नाना प्रकार निर्माण होतात. मोठं विचित्र आहे. परंतु जोपर्यंत त्याला अंकुर फुटत नाही म्हणजे काही वासना येत नाही तोपर्यंत तो जो मकरध्वज आहे, मकरध्वजचा अर्थ आहे कामपुरुष, काम. मनाला अंतर जर फुटला नाही तर आपल्या मनामध्ये कधीही काम वासना येणार नाही. मनाला अंकुर फुटल्याशिवाय आपल्या चित्तामध्ये मनामध्ये कधी निळ्या प्रकारचे संकल्प विकल्प येणार नाही, कधी नाना प्रकारच्या आसक्ती निर्माण होणार नाही. तेव्हा मन हेच मनुष्याचं खरोखर महत्वाचं इंद्रिय आहे. मनएव मनुष्यानां कारणं बंधमोक्षयोः. मन हेच मनुष्याचं बंध आणि मोक्षाचं कारण आहे. मनामुळेच मनुष्य बांधला गेलेला आहे आणि मनामुळेच तो सुटू शकतो. पण मनापासून सुटणं मोठं कठीण आहे. त्याच्या ताब्यात जाऊन अडकणं फार सोपं आहे. आणि म्हणून बहुसंख्य माणसं मनाजवळ सगळीच माणसं मनाचंच मान्य करतात. मनाचं मान्य करणारा जो मनुष्य असतो त्याला मनोमुखी म्हणतात आणि मनाचं मान्य करणं म्हणजे बुद्धीचं नाही करणं. पण बुद्धी त्याला विवेक देते. बुद्धी त्याला सार असार, सत असत, चांगलं वाईट याचा निर्णय देते. बुद्धी ही ज्ञानवती आहे, तसं ज्ञान त्या मनावरही आहे. परंतु हे मनाचं जे स्वरूप आहे ते मोठं विचित्र स्वरूप आहे. यावर आपल्याला सांगायला की जोपर्यंत मनामध्ये अंकुर फुटत नाही, वासना तयार होतो, भीती तयार होतो, तोपर्यंत ते मन आणि त्या मनाने निर्माण होणारा जो काम, इच्छा आहे, वासना आहे त्या निर्माणच होत नाही. मग तुम्ही म्हणाल तो मकरध्वज कुठे राहतो त्या वेळेला जेव्हा मनाला अंकुर फुटलेले नाहीये तेव्हा तो मकरध्वज मोठी काम वासना कुठे राहते. तर ती नसतेच त्यावेळेला, असते परंतु ती स्थिर राहते आणि तिला सामान्य असं स्वरूप असत. ही सामान्य अशा अवस्थेत राहते. तो काम, इच्छा, वासना, आपल्या सगळ्या वासना चित्तामध्ये मनामध्ये ज्या राहतात त्या पुष्कळ वेळा सामान्य राहतात. सामान्य आणि विशेष याचा फरक लक्षात घ्या. सामान्य स्थिती जी असते ना ती फार उंचही नसते, फार कमी नसते, मध्यम जी अवस्था असते तिला सामान्य अवस्था असं म्हणतात. जसा एखादा मुलगा सामान्य मुलगा आहे म्हणजे फार बुद्धिमानही नाहीये आणि फार मोठही नाहीये, असा जो मुलगा असतो ना त्याला सामान्य म्हणतात. जशी एखादी मुलगी पसंत करायला गेले, कशी बा मुलगी, मग ते पाहणारे म्हणतात मुलगी सामान्य हो, म्हणजे काय फार गोरी नाही, फार काळी नाही, फार उंच नाही, फार मुटकी नाही. हे जे रूप असतं ते सामान्य रूप असत. सामान्य अवस्थेमध्ये पुष्कळ वेळा आपण राहतो त्यावेळेला मन चूप राहत.
मन आपलं जे स्थिर राहतं ते सामान्य अवस्थेत राहतं आणि मनाला अंकुर फुटले, मनामध्ये ते विषय आणि कामना आल्या की मग ते भडकत आणि मग नाना प्रकारच्या क्रिया सुरू होतात. म्हणून आपल्याला उदाहरण एवढ्यासाठी देत आहे, तो जो आत्मराज आहे तो आत्मराज आपल्या देहामध्ये राहत असताना कसा राहतो, मग तो सामान्य अवस्थेत राहतो. आता हे ज्ञानोबांचं जे कथन आहे तेच पुढे आता जाऊन वेगळ्या पद्धतीने सांगते. वास्तविक आत्म्यामध्ये सामान्यत आणि विशेषत्व असं कुठलंही काही नाही. तो जसा आहे तसंच राहतो, बस असं म्हणायचं तिला. पण आपल्या दृष्टीने ती सामान्य अवस्था आहे. कारण आपण जसं सामान्य अवस्थेत राहतो ना, तसं सामान्य अवस्था जी आहे, आत्मस्थिती जी आहे ती भडक नसते आणि फारशी अंधुकी नसते, असं ज्ञानोबांना सांगायचंय. त्याच्यासाठी ते दुसरा कालचा दृष्टांत देत आहेत. 48 उगीतला का वाद्य विशेषाची सृष्टी जे जन्मीने हे दृष्टी ते नादू अशा गोष्टी नादाची जोडी. ज्ञानोबांनी दुसरं उदाहरण असं दिलं की नाद उत्पन्न करणारे अनेक वाद्य असतात. वीणा आहे, तबला आहे, पेटी आहे, सतार आहे, अनेक वाद्य आहेत. ही वाद्य ज्या वेळेला वाजू लागतात त्यावेळेला नाद तयार होतो, आवाज ऐकायला येतो. मग ती वाद्य वाजवली नाही तर मग नाद नसतोच का, असं जर कोण विचारलं तर तसं नाही. नाद आहेच त्या वाद्यामध्ये, तो नाद सामान्य अवस्थेत राहतो. नाद तर आहे, परंतु ती वीणा छेडली गेली नाही, मग तिच्यातला तो नाद प्रगट होत नाही. आणि जेव्हा ती आपण छेडतो, ती तार वाजतो, त्यावेळेला तो नाद प्रगट होतो, झंकारिक होतो, मग त्याला विशेष नाद म्हणतो. तेव्हा सामान्य नाद जो असतो तो त्या वाद्यामध्ये नेहमीच भरलेला आहे आणि सगळीकडे भरलेला आहे. नाद शब्द हे आकाशाची गुणधर्म आहे. आकाशाचा विषय येतो नाद शब्द, तेव्हा आकाशामध्ये तो सगळे भरलेला आहे. आपण पाहणार रात्री किती ढग, विजा, कल्पना, उठून आला एवढा नाद. ज्या आकाशामध्ये एवढा नाद काल गर्जना करत होता तो नाद आला कसा? आता जर पाहिला आपण आकाशामध्ये तर काहीच नाही, आणि काल का भेसून असा आवाज यायचा, तो विशेष नाद आहे. जेव्हा आता आकाश आपण पाहिलं की आता काहीच नाही, शांत आहे अगदी आकाश, तर मग तो सामान्य असा नाद आहे. त्याप्रमाणे हा आत्मराज आपल्या देहामध्ये सामान्य अवस्थेमध्ये राहतो, असं ज्ञानोबा म्हणून राहिले. सामान्य आणि विशेष अशा दोन अवस्था असतात. तेव्हा का वाद्य विशेषाच्या सृष्टी जे जन्मने हे दृष्टी ते नादू अशा गोष्टी नादाची जोड. या 48व्या ओळीनंतर मग ज्ञानोबा 49व्या ओळीमध्ये काल दृष्टांत देत होते. नाना काष्टाची विटाळा ओसरलिया अनला लागणे ते केवळ अंगाशीची. तिसरा दृष्टांत देऊन राहिले ज्ञानोबा. अग्नीचा दृष्टांत हा. म्हणतात लाकूड पडलेला असा, लाकडं पडलेला असा, जळण्यासाठी आणलेली. वास्तविक या लाकडामध्येच अग्नी असतो, परंतु तो अग्नी सामान्य अशा स्थितीत असतो. तो आपल्याला प्रगट दिसत नाही, परंतु तोच अग्नी जेव्हा 2 लाकडं घासली गेली की ठिणगी पडते आणि मग तो जाळू लागतो. जाळणारा जो अग्नी आहे तो विशेष अग्नी आहे.
अग्नीचं जे काष्टातलं म्हणजे लाकडातलं रूप आहे स्थिर असं नेहमीच, हे सामान्य रूप आहे. सामान्य अवस्थेत तो अग्नी राहतो आणि जाऊन लागला की विशेष रूपाने तो प्रगत होऊन तो आपल्याला असा दिसतो भडकलेला की तो कशालाही जाऊ शकतो. तेव्हा तो अग्नी स्वतःच्या अंगाला चिटकून राहतो असं ज्ञानोबा म्हणतात सामान्य रूपामध्ये. हे जे सामान्य आणि विशेष हे जे ज्ञानोबा आपल्याला उदाहरणांनी सांगून राहिले, हे आत्म्यासाठी सांगून राहिले. आता 50व्या ओळीमध्ये ज्ञानोबा दृष्टांत पुन्हा देत आहेत. 50व्या ओळीमध्ये असा दृष्टांत आहे की दर्पणाचे नेमे वीणची मुख प्रमे आणती तेची यमे वर्मती येणे. ही तशी अतिशय सोपी आहे, परंतु तिच्या शब्दांमुळे आपल्याला ती थोडी अवघड झालेली आहे. दर्पणाचे नेमे वीणची मुखप्रमे. ही जी रचना आहे ना, ही आपल्याला अवघड झाली. वीणची मुखप्रमे आणती तेची वर्मती येणे. ज्ञानोबांनी दृष्टांत तर दिला, सोपा आहे, व्यवहारातला आहे, आणि तो आत्म्याच्या सामान्य स्थितीसाठी दिलेला दृष्टांत आहे. परंतु तो आपल्याला अवघड का झाला, तर त्या भाषेमुळे, शब्दांमुळे. काय म्हणतात ज्ञानोबा? दर्पणाचे नेमे. दर्पण म्हणजे आरसा. आरशाच्या निमित्ताने, नेमे म्हणजे निमित्ताने. वीणाची म्हणजे वीणा म्हणजे वीणा दर्पणाने. दर्पण नसताना आपल्या हातात आरसा नाहीये, आरसा नसताना बर मुखप्रमे आपलं जे मुख आहे ते प्रमय होत, म्हणजे आपल्याला स्वतःला कळतं की मुख आहे. आरसा नाही आपल्या हातामध्ये. आरसा नसला तरी आपल्याला आपलं तोंड आहे हे कळतं की नाही? किती सोपा दृष्टांत जातात. ज्ञानोबा म्हणतात आपल्या हातामध्ये जर आरसा नसला, आपण आरसा पाहत नाहीये, तरी सुद्धा आपल्याला माहिती असतं की आपलं तोंड आपल्या ठिकाणी आहे, मुख आपल्या ठिकाणी आहे. ही जी मुखाची असण्याची जाणीव, ही जी आपल्या ठिकाणी मुख असण्याची जाणीव, हे आपलं सामान्य स्वरूप आहे. आणि जेव्हा मग आरसा घेतो आपण, मग ते प्रत्यक्ष दिसतं आपल्याला ते मुख. आता ही जी मुखाची प्रत्यक्ष प्रतीती आली, ही विशेष अवस्था झाली आत्म्याची, मुखाची. आता जेव्हा आपल्याला असं सांगू इच्छितात, जसं आपल्याला हातामध्ये आरसा नसताना आपलं मुख आपल्या ठिकाणी आहे असं वाटतं, कळतं, तसा हा आत्मराज आपल्याला कळला पाहिजे. आत्मा आपल्या ठिकाणी आहे, आत्मा आपल्या देहामध्ये आहे. मुख कसं कळलं तुम्हाला की आपल्या ठिकाणी ते मुख आहे म्हणून? कशाने कळलं सांगा बरं? आता आरसा नाहीये. आरसा नसताना आपल्याला आपलं तोंड आपल्या जागेवर आहे, कशाने कळलं? कशाने कळलं? आरसा तर नाहीये, पण तोंड तर आपल्या ठिकाणीच येते. आपण घाबरतो का? आरसा नाही होतं, काय करावं, कुठे गेलं माझं तोंड, आता हरवलं का, पडलं कुठं का, काय झालं, असं कधी वाटतं का आपल्याला? नाही. ते आपल्या जागीच आहे, ठिकाणावरच येते असं आपल्याला का वाटतं? आणि कशामुळे वाटतं सांगा?
आपल्याला हे जे वाटणं आहे, कारण मुख जे आहे ते आपल्या शरीराचं एक अंग आहे, हे तर खरं की नाही. जसा हा हात आहे, आता हात आपण प्रत्यक्ष डोळ्याने पाहू शकतो, पण हे जे तोंड आहे हे डोळ्यांना दिसत नाही ना आपल्या. बाकी पाय आहेत, नख आहेत, अमुक आहे, ढमुक आहे, हे सगळं बाकीचं दिसतं आपल्याला. तेव्हा दर्पणाशिवाय, आरशाशिवाय तोंड आहे हे कळणं अतिशय महत्वाचं आहे. हे जर आपल्याला कळतं तर मग आत्मा आहे हे का कळू नये असं तुमचं हे तोंड आहे असं कळतं तुम्हाला, मग तो आत्मा आहे असं का कळत नाही. त्याचं कारण असं आहे की मुख हे आमच्या देहाचंच एक तुकडा आहे, एक भाग आहे, एक अवयव आहे, एक अंग आहे. आणि देहाचा जो एक सलग भाग आहे, देह म्हणजे सलग असतो ना, आणि त्याचा एक भाग जरी तो दिसला नाही तरी आहे असं आम्हाला नेहमी जाणवतं. उद्या जर कोणी म्हटलं की मला पाठच नाहीये, का बरं? मुकुट दिसते ती दाखव, दिसेल तुला. पोट दिसत, पोट आहे का? हो, काय पोट आहे. पाठ, पाठ दिसते का? पाठ काही दिसत नाही बा, मग पाठच नाही जा तुला, असं जर कोणी म्हटलं तर पटेल का आपल्याला? म्हणजे जे दिसतं तेच असतं आणि जे दिसत नाही ते नसतं, हे जे म्हणणं आहे ना, हे चुकीचं आहे. तद्वत आत्मा दिसत नाही म्हणून तो नाहीच, नाही का? हे म्हणणं चुकीचं आहे. आत्मा दिसत नसला तरी आहे. पुष्कळ गोष्टी अशा आहेत की ज्या दिसत नाही. सूक्ष्म वस्तू जेवढ्या आहेत तेवढ्या त्या दिसत नाहीत. आता ही हवा दिसते की तुम्हाला? हा, पण ती जाणवते बा शरीराला. आकाश, आकाश तर काही दिसत नाही. पोकळी बरं, हे आकाश म्हणजे दिसत ते आकाश नव्हे, आकाश म्हणजे पोकळी. तर अशा अनेक वस्तू आहेत. नाद दिसतो का? असतो. सुगंध दिसतो का? गोडी, पदार्थाची गोडी, रुची दिसते का? नाही. अशा असंख्य वस्तू आहेत की ज्या दिसत नाहीत पण असतात. मग तुम्ही आत्म्याच्या बाबतीमध्ये अशी का शंका घेता की तो दिसत नाही म्हणून? असत नाही. हे जे नास्तिक लोक आहेत ते म्हणतात कसला आत्मा निघणार, काही नाही, तुम्ही असलं तर दाखवा. सांगून राहिले, ज्याला आरशाशिवाय आपलं तोंड आहे असं वाटतं, त्याला कळतं, त्याला हेही कळतं की आपल्या देहामध्ये आत्मा आहे आणि देहामध्ये आत्मा आहे, ब्रह्म आहे, परब्रह्म आहे. हे जर कळलं महाराज तर तो मनुष्य सुखी होतो. चला बा, आपल्या देहामध्ये आत्मा आहे, निदान आत्म्याची त्याला आठवण तरी झाली. आत्म्याचं स्मरण होणं, आत्म्याची आठवण येणं हे त्या माणसाच्या दृष्टीने चांगलं आहे. जशी आपल्याला आपल्या तोंडाची आठवण होते आणि घास बरोबर तोंडाकडे जातो. जर समजा आपल्याला तोंडाची आठवण पडून गेली, कुठे आपलं तोंड माहिती नाही, घेतला का असं मुकत जातो, कारण आपल्याला तोंडाची बरोबर आठवण येते, तिकडे जातो तोंडाकडे. तसं आत्म जे आहे, आत्मस्थिती जी आहे, आत्मा जो आहे तो आपल्या देहामध्येच आहे आणि हे आत्म्याचं जे असणं आहे ते सामान्यत्व असं आहे, सामान्य रूपाने तो आहे असं ते सांगतात. पुढचा दृष्टांत पासून देण्यात आलेला होता. 51वी ओवी अशी आहे, न पेरिता पीक जोडे
आता स्वर्गांचा अनुभवाचा विषय. न पेरिता पीक जोडे ते मुराचे आहे रोकडे. आता नाही कळणार. ते मुराचे आहे रोकडे ऐशिया सोयी उघडे बोलणेही. आता नाही कळणार. या ओळीतले शब्द अतिशय सोपे आणि त्यातला जो दृष्टांत आहे तो सगळ्यांचा परिचयाचा आहे. म्हणतात न पेरिता पीक जोडे. न पेरता पीक जोडे. आता तुमच्याजवळ समजा तुम्हाला बाजरी किंवा ज्वारी पेरायची किंवा गहू पेरायचं आहे. 4 पायल्या तुमचं धान्य बी. पण ते बी तुम्ही कुठं ठेवले? कणगीत ठेवले. मुरे. मुरा म्हणजे कणगी. बरं का? पूर्वी शेतकऱ्यांच्या घरामध्ये कणग्या असायच्या. आता आहेत की कुठंच ठेवले. आता कणग्या गेल्या. पूर्वी कणग्यांमध्ये धान्य साठवून राहायचं. 2-2, 4-4 वर्षाचं धान्य करायचे. ते गेला तो काळ. परंतु हे 4 पायली धान्य जे बियेसाठी राखून ठेवले तुम्ही कणगीमध्ये म्हणा किंवा काही डब्यात कशातरी भरून ठेवलेले तुम्ही ते पेरायचं आहे तुम्हाला. आता हे धान्य जे तुम्ही कणगीत किंवा त्या डब्यात भरून ठेवलेले आहे ते न पेरताना उगवेल का? ते पेरल्यानंतर बरोबर आता जर तुमची 4 पायली असेल तर खंडीभर म्हणजे 20 मन होईल. ते 4 मन असेल तर 20 मन होईल. म्हणजे जे 4 मन किंवा काय 4 आधेली म्हणा 4 शेर म्हणा काय जे धान्य आहे तुमच्या जवळ त्याच्या कितीतरी पट ते पिकल्यानंतर येतं धान्य. हे तर खरं. आता ज्ञानू आपल्याला असं विचारतात न पेरिता पीक जोडे ते मुलाचे आहे रोकडे. वास्तविक ते जे 20 खंडीभर धान्य जे तुम्हाला येणार आहे ते रोकड धान्य या 4 पायल्यामध्ये भरलेले आहे असं म्हणतात. कारण या 4 पायल्या नसले तर ते खंडीभर कसं येईल? साधं करून ते. कारण आपल्याला जे धान्य पेरावं लागतं ते पेरायचं जे बियाणं म्हणतात त्याला. ते बियाणं आपण राखून ठेवतो. हे बियाणं असलं तरच ते शेतातलं धान्य मिळते आपल्याला. म्हणजे हे जे बियाणं आहे ना म्हणतात हे बियाणं ते खंडीवर धान्य आहे असं समजायला. आता ते पेरलं नाही म्हणून ते पेरलं नाही म्हणून खंडीवर दिसत नाही तुम्हाला. पण हे जर 4 पायली धान्य तुम्ही पेरलं तर तुम्हाला खंडीवर धान्य. हा दृष्टांत कशासाठी? देव म्हणतात आमचं हे आत्मस्वरूपही तसंच आहे. आमच्या जवळ असलेलं आत्म्याचं जे रूप आहे आत्मा जो आहे तो असा त्या कणगीत भरलेल्या धान्यासारखा बियाणासारखा आहे. फक्त तो आम्ही ते बियाणं पेरल्यानंतर उगवत. पण आमचा हा आत्मा आहे ना हा आत्मा सदैव त्या बियाणाप्रमाणे अनेक प्रकारची धान्य तयार करून अनेक प्रकारची उत्पत्ती करतो. ही सगळी जगाची उत्पत्ती त्याच्यामध्ये झाली एका आत्म्यामधून. सगळं विश्व तयार झालं आत्म्यामधून. परमात्म्यामधून ब्रह्मामधून परब्रह्मामधून. मग हा एक आत्मा एक ब्रह्म एवढ्या विश्वाची निर्मिती करतो. परंतु जेव्हा तो निर्मिती करत नव्हता जेव्हा तो एकटाच एक होता त्यावेळेला तो सामान्य रूपात होता. आणि जेव्हा त्याने मग फैलाव सुरू झाला जेव्हा ते सुरू केलं त्यावेळेला मग सगळं जग निर्माण झालं. विश्व निर्माण झालं. विश्वाची निर्मिती हे त्या पिकाच्या प्रमाणे आहे. हे बियाणं ज्याप्रमाणे आपण शेतात टाकलं पाऊस पडला मग ते पेरलं किंवा जसं होत आणि मग खूप कणसं लागतात खूप धान्य येतात.
त्याप्रमाणे हा आत्मराज जेव्हा एकटा होता त्यावेळेला तो त्या कवितेतल्या बियाप्रमाणे होता एकटा, आणि जेव्हा तो या निर्मितीला लागला, ह्या जगाची उत्पत्ती सुरू झाली, मग त्यावेळेला नाना प्रकारचे प्राणी निर्माण केले, वनस्पती झाल्या, नाना प्रकारच्या योनीतले प्राणी निर्माण झाले, 84 लाख निर्माण झाले. तात्पर्य असं की हे आत्म्याचं जे स्वरूप आहे हे विशेष स्वरूप आहे असं ज्ञान वाचवत. तेव्हा न पेरिता पीक जोडे ते मुलाचे आहे रोकडे, ऐशिया सोयी उघडे बोलणे, अशा प्रकारे हे सोयीचं उघड बोलणं झालं म्हणतात. आत्मस्वरूपासंबंधीचं उघड बोलणं म्हणजे हे असं आहे मग कसं त्या बियाणाप्रमाणे कविता आहे म्हणून तसं आहे, आणि पेरल्यानंतर तसं आहे. आता 52व्या ओळीमध्ये ज्ञानोबा या सगळ्या दृष्टांताचा सार काढतात. आतापर्यंत जे दृष्टांत दिले आत्म्यासंबंधीचे, सामान्य स्वरूपाचे, विशेष स्वरूपाचे, आता ज्ञानोबा या सगळ्या दृष्टांताचा सार काढतात, तत्व काढतात, असं म्हणतात. काय म्हणतात आता, एवं विशेष सामान्य दोही नातळे चैतन्य, विशेष सामान्य दोही नातळे चैतन्य, ते भोगीजे अनन्य तेणीशी सदा. आता ज्ञानोबा आपल्याला स्पष्ट सांगतायत की हे जी तुम्हाला दृष्टांत दिले आणि या दृष्टांतातून तुम्हाला जे सांगितलं हे एक सामान्य स्वरूप असतं, एक विशेष स्वरूप असतं. पण आता मी तुम्हाला आत्म्याच्या बाबतीमध्ये, ब्रह्माच्या बाबतीमध्ये स्पष्ट सांगतो की तो चैतन्य स्वरूप आत्मा, त्याच्यामध्ये विशेषही नाही आणि सामान्यही नाही, तो सामान्य आणि विशेषाच्याही पलीकडचा आहे. मग आता कसं कळेल होतो, आता तरी आतापर्यंत वाटत होतं तो विशेष झाला म्हणजे आपल्याला काहीतरी कळेल. तो सामान्य होता तो कोणतं कळत नव्हतं, तो तसाच राहतो. पण विशेष झाला जेव्हा तो निर्मितीला लागला, प्रकट झाला, दिसून हे सगळं जगत निर्माण करू लागलेलं आहे, तेव्हा तरी तो कळेल आपल्याला असं वाटत होतं. पण ज्ञानोबा सांगतात सामान्य आणि विशेष हे चैतन्याच्या ठिकाणी नाही. आत्मचैतन्य जे आहे, आत्माचं जे स्वरूप आहे, त्यामध्ये हा विशेष आणि सामान्याचा भाव नाही. मग जे असेल तो तसाच, त्याला सामान्य नाही, विशेष नाही. मग काय, तो मधला जो सामान्य विशेष सोडून जो भाव आहे त्याच्यामध्ये तो राहतो, अशा अवस्थेत तो राहतो. आपल्याला आपल्या साधनेमध्ये असा सामान्यही नाही, विशेषही नाही असा भाव येतो का? हो, येतो. आता मी आपल्याला आपल्या साधनेतलं तत्व सांगतोय. आपल्या साधनेमध्ये सामान्य आणि विशेष दोन्ही नसतात. त्यावेळेला अशी स्थिती येते साधकाची की ती साधना करत 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 तो अशा अवस्थेत येतो इधर तो जागाही नाही, धन झोपलेलाही नाही. हे तर खरं की नाही? तुम्हाला येत असेल अशी अवस्था बघा. असं वाटत नाही की ते जागा आहे आणि असं वाटतं की मी झोपलेलाही आहे. झोपणं जागणं हे जे आहे ते दोन अवस्थांचं आहे, पण त्या दोन अवस्थांच्या मध्ये अशी एक अंतर अवस्था आहे, शांतीला तुरीय अवस्था म्हणतो. हिला तुरीय अवस्था म्हणतात. ही जी तुरीय अवस्था आहे आपली, त्या अवस्थेमध्ये आपण जागेही नसतो, झोपलेले नसतो, पण असतो. असणं हे महत्वाचं आहे. तसा हा आत्मा विशेषही नाही आणि सामान्यही नाही, पण तो आहे. त्याचं असणं हे महत्वाचं. बघा काय जंगलांनी आपल्याला कुठे आणून सोडलं,
आपल्या साधनेतल्या एका विशिष्ट स्थितीवर अनुभव सांगितलं की अरे तुम्हाला सुद्धा ही अवस्था येते बरं तुम्ही साधनेमध्ये बसा, तुम्ही साधनेमध्ये पक्क बसले पाहिजे, पक्क व्हायला पाहिजे, मग ती अवस्था अनुभवायला येते. जे लोक साधनच करत नाही तरी अर्धा तास 15 मिनिटं 20 मिनिटं 1 तास साधना म्हणजे 6-7 तास 8-8 तास सतत सातत्याने बसला अरे बापरे. आणि मग संसार काहीतरी घरवाला बसून दिशी म्हणून प्रपंचामध्ये हे होऊ शकत नाही. प्रपंचात फार अडथळे आहेत आपल्याला परमार्थाचा. असे बसले तर 6 तास बसायला काय केलं लागते. मी म्हणाल मिळतो दिवसा काम किती वाजता आमच्या मागे. अरे तुमची ती झोप सोडायला बसा तुम्ही, बघा तुमचे 6 तास केव्हा निघून जाते साधनेमध्ये तुम्हालाही कळणार नाही. आणि कोणी बोलणार नाही कार्य का झोपला नाही म्हणेल का कोणी कावर झोपलेले आम्ही झोपू नाही झोपू. आम्हाला झोपेचा आनंद आम्हाला साधनेत मिळाला. जी झोपेची विश्रांती आहे तिच्या 10 पट विश्रांती साधनेत मिळते. कोणती स्थिती पण अशी धड जागही नाही धड झोपही नाही. ती जी तुरी अवस्थेची अवस्था जर आली माणसाला त्या अवस्थेमध्ये तो असा स्थिर होतो की त्यावेळेला मग त्याला जागही नाही झोपही नाही अशी जी अवस्था आहे ती विश्रांतीची अवस्था आहे. आणि त्या विश्रांतीच्या अवस्थेमध्ये तुमच्या झोपेपेक्षा जास्त कितीतरी पटीने त्याला विश्रांती मिळून जाते. म्हणून हे योगी लोक झोपत नाही. झोपेची गरजच नाही. झोप ही एक अशी तमोगुणी अवस्था आहे आपली. निद्रा जी तिला आपण हवीशी आहे ती जी अवस्था आहे ती अंधाराची अवस्था आहे. तर खरं की नाही त्याला ज्ञान असतं का आपल्याला झोपेमध्ये. जिथं ज्ञान नाहीये म्हणजे ती अज्ञानाची अवस्था झाली ना. आणि अज्ञानाची अवस्था चांगली असते का मग. तुरी अवस्थेमध्ये कसं आहे ती धड झोपेची अवस्था नाही जागृतीची अवस्था नाही ज्ञानही आहे. अशी जी अवस्था आहे ती आपल्याला अतिशय आनंदाची अवस्था आहे. हे धर्म सांगायला आपल्याला यामध्ये एवम विशेष सामान्य जोही नातळे चैतन्य आहे. तो सामान्य स्थितीमध्ये आपल्या विशेष अवस्थेत राहतील. आपला नेमका अवस्थेमध्ये राहते त्याची जी अवस्था आहे ती थेट बसते. आणि त्याचे जे अवस्थेत राहणे हे खरं करतं भेटून जाईल. आपल्याला सुद्धा कशा पद्धतीचा भेद घेता येईल हे बनवायसाठी अरे साधकाने तुम्ही साधका तुम्हाला सुद्धा ही शक्ती देत आहे. तुम्हाला जी जमीन आहे ती तुम्हाला ते अनुभव देईल. भावनाचे अनुभव चालत होते काय करू पाच सांगता सिद्ध पावते काय होईल. अशी कल्पना करा की भोग काय एक भरलेलं असतं काय जर तुम्हाला झोपेमध्ये तर खावं लागलं असताना असं म्हटलं असतं. तर झोपेमध्ये तुम्हाला जेवणाची गरज नाही कसलीच गरज नाही. तुमचं ज्ञानच नाही तुम्हाला गरज कशी कळली. जी अज्ञानाची अवस्था आहे झोप म्हणजे ही आपली प्रलयाची अवस्था आहे. आपल्या सगळ्यांचा प्रलय होऊन जातो त्यावेळेला. संसार बुडाला की देह बुडाला सगळं बुडालं. आपलं नाव बुडालं कीर्ती बुडाली आपली पैसा बुडाला आपलं सगळं बुडालं झोपेमध्ये. काही नाही राहत. कुठं आठवलं ते झोपेमध्ये तुम्हाला.
मग अशी जी अवस्था आहे प्रलयाची ते नको बाबा. म्हणून आपल्याला सामान्य आणि विशेष याच्या मधली जी अवस्था आहे ती तुरीय अवस्था प्राप्त करा. हा सुंदर विषय चालला हा. तेव्हा ज्याला सामान्य आणि विशेष असंच म्हणता येत नाही, तो जो चैतन्याचा आत्म्याचा भाग आहे त्या आत्म्यासारखं भाग. कारण तुर्या ही आत्म्याच्या जवळची अवस्था आहे. ज्या साधकाला तुर्येचा अनुभव आला त्याला आत्मस्थिती प्राप्त करायला जास्त वेळ लागत नाही. कारण आत्मस्थिती आणि तुर्य अवस्था ह्या अगदी जवळजवळ. तुर्य ही त्याला लागून असलेली, आत्म्याला लागून असलेली अवस्था आहे. तुर्य अवस्थेचा अनुभव आणि तुर्य अवस्था आपल्याला दोनदा येते दररोज. आपल्याला दररोज दोनदा येते, पण आपल्याला माहिती आम्ही गमावून देतो ती. पहिला प्रथम आता संध्याकाळी रात्री येईल का, आता आपलं जेवण खाऊन झालं, कामात आपण बिछाण्यावर गेलो की मग वेळ लागता 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 जागे राहते, झोपू लागते. ही जी मधली अवस्था होऊन जाते झोपही लागली म्हणजे जागृती पण आहे. अशी जी निश्चित होऊन किंचित काही सेकंदाची म्हणा, मिनिटांची म्हणा, अशी जी अवस्था आहे ती पुरी अवस्था आपल्याला झोपायच्या वेळेला येते. आणि दुसऱ्या वेळेला जेव्हा आपण जागे होतो त्या जागे होताना सुद्धा आता पूर्ण जागे झाले नाही, पूर्ण झोपे नाहीये, अशी जी अवस्था येते ती सकाळच्या वेळेला, दुसऱ्याच्या मृत्यूच्या वेळेला येते. दोन वेळेला या पुरीचा आपल्याला अनुभव होतो. पण तो इतका क्षणिक असतो, इतका क्षणिक असतो की चटकन निघून जातो. आणि आपण जागे होऊन जातो, झोपून जातो. म्हणून तो दीर्घकाळ राहतो. म्हणून तुम्ही सूर्यावस्था वाढवा, अंतस्थिती वाढवा, येते ती आपल्या जीवनामध्ये. परंतु साधनेने तर लवकर प्राप्त होते असं ज्ञान आपल्याला समजायला. तेव्हा ज्ञानोबाता 53वी ओवी सांगून राहिले. ओवी आता यापेक्षा जास्त स्पष्ट करता येणं शक्य नाही आत्म्याचं असं समजून आहे. आतापर्यंत मी तुम्हाला म्हणे दृष्टांत देऊन सामान्य स्थिती कशी असते, विशेष स्थिती कशी असते याचे सामान्य आणि विशेषाचे दृष्टांत देऊन आत्म्याचं स्वरूप कथन केलं. परंतु त्या आत्म्यामध्ये सामान्यत्व नाही आणि विशेषत्व नाही हे सांगून झाल्यानंतर मग आता ते आपल्याला ईशा ओवी सांगतायत. आता यावरी जे बोलणे, आता तुम्हाला सगळं सांगून झालेले. आता फक्त तुम्हाला प्राप्त करण्याची इच्छा असेल तर ते प्राप्त होईल. जास्त काय सांगावं, सांगणार ते सांगून सांगून किती सांगेल. ज्याला सांगायचं तो तसं वागतच नाही तर मग काय होतं की नाही. तुमच्या कल्याणाची गोष्ट ज्ञानोबा किती वारंवार 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 सांगून राहिले आणि आपण ऐकून घेतो सोडून देतो. किती वेळ सांगत नसतील ते म्हणतात आता कंटाळा आलाच. सांगणारा सांगून सांगून शेवटी कंटाळून जातो. पण तो ऐकणारा जो आहे ना तोच तसं वागत नाही. म्हणून सांगणाऱ्याने तरी किती सांगावं. सांगून पाहतो एक वेळ, 2 वेळ, 3 वेळ, 4 वेळ, 10 वेळ, पण ऐकणारा ते डोक्यातच घेत नाही, तसं वागतच नसेल तर ते सांगणं व्यर्थ गेलं ना. मग तुमची शक्ती वाया गेली सांगण्याने, बोलण्याने. सांगतात आता यावरी जे बोलणे ते येण्याची बोले शाळणे. ते म्हणतात आता यानंतरच जे बोलणं आहे ते या बोलण्याने शहाणे होते. काय
जे मौनाचेही निपटणे पिऊन गेले, जे मौनाचेही निपटणे पिऊन गेले. ज्ञान म्हणतात आता किती सांगणार आता बोलून काही उपयोग नाही, हे का? या बोलण्याने कोणी शहाणच होत नाही, तर मग काय बोलायचं? वास्तविक जे बोलणं शहाणपणाचं आहे, जे बोलणं ज्ञानाचं आहे, जे बोलणं कल्याणाचं आहे, हिताचं आहे साधकाच्या, ते सांगून जर तो शहाणाच होत नसेल तर मौन बोलणं चांगलं काही शिकवणं काय करणार? ते काय यंत्र आहे का? ते यंत्र कसं बिचार दाबलं की फिरत राहतं, ते गरजेने पाहते पंखे फिरून राहिले. तसं हे तोंड म्हणजे काही यंत्र नाहीये, थकून जाईल ते येतात. किती वेळ बोलेल, सांगून किती सांगेल? हात टेकून गेले तुमच्याकडे, मी ऐकतच नाही आमचं. ऐकलं म्हणजे काय? ऐकून घेता सोडून देणं. मला ऐकलं म्हणत नाही. ऐकलेलं जे आहे ते प्रत्यक्षात आणलं पाहिजे, व्यवहारात आणलं पाहिजे, आपल्या आचरणात आलं पाहिजे, तर त्या बोलण्याला ऐकण्याला असं जाणवतात. आता यानंतरच जे बोलणं आहे ते या बोलण्याने शहाणे होते की मौनाला देखील पूर्णत्वाने पिऊन गेले आहे. ते बोलणं आता मौनत्वाला पिऊन गेले म्हणून मौन धारण केलं आहे बोलण्याने. आणि खरोखर हेच आहे सद्गुरूंचं खरं स्वरूप इथं दिसतं आपल्याला. सद्गुरू सांगून थकून गेले. आमचे शिवतीर्थ महाराज वारंवार आपल्या या प्रवचनांमधून खूप उपदेश करून गेले. खूप उपदेश केला त्यांनी. लोक काही बदलत नाही, शिष्य काही बदलत नाही, त्यांचं ते काही सोडत नाही. असं ज्ञान आपल्याला समजायला. तेव्हा ज्ञानोबा 53वी ओवी सांगून राहिले ओवी. आता यापेक्षा जास्त स्पष्ट करता येणं शक्य नाही आत्म्याचं असं सांगून राहिले. आतापर्यंत मी तुम्हाला म्हणे दृष्टांत देऊन सामान्य स्थिती कशी असते, विशेष स्थिती कशी असते याचे सामान्य आणि विशेषाचे दृष्टांत देऊन आत्म्याचं स्वरूप कथन केलं. परंतु त्या आत्म्यामध्ये सामान्यत्व नाही आणि विशेषत्व नाही हे सांगून झाल्यानंतर मग आता ते आपल्याला ईशा ओवी सांगतायत. आता यावरी जे बोलणे, आता तुम्हाला सगळं सांगून झालेले. आता फक्त तुम्हाला प्राप्त करण्याची इच्छा असेल तर ते प्राप्त होईल. असं काय सांगावं? सांगणार ते सांगून किती सांगेल? ज्याला सांगायचं तो तसं वागतच नाही तर मग काय होतं? तुमच्या कल्याणाची गोष्ट ज्ञानोबा किती वारंवार सांगून राहिले आणि आपण ऐकून घेतो सोडून देतो. किती वेळ सांगत नसेल ते म्हणतात आता कंटाळा आलाच. सांगणारा सांगून शेवटी कंटाळून जातो, पण तो ऐकणारा जो आहे ना तोच तसं वागत नाही. म्हणून सांगणाऱ्याने तरी किती सांगावं? सांगून पाहतो एक वेळ 2 वेळ 3 वेळ 4 वेळ 10 वेळ, पण ऐकणारा ते डोक्यातच घेत नाही, तसं वागतच नसेल तर ते सांगणं व्यर्थ गेलं ना. मग तुमची शक्ती वाया गेली सांगण्याने बोलण्याने. सांगतात आता यावरी जे बोलणे ते येण्याची बोलणे शहाणे. ते म्हणतात आता यानंतरच जे बोलणं आहे ते या बोलण्याने शहाणे होते. काय? जे मौनाचेही निपटणे पिऊन गेले, जे मौनाचेही निपटणे पिऊन गेले. ज्ञान म्हणतात
आता किती सांगणार का बोलून बोलून काही उपयोग नाही, हे का? या बोलण्याने मी शहाणच होत नाही, तर मग काय बोलायचं? वास्तविक जे बोलणं शहाणपणाचं आहे, जे बोलणं ज्ञानाचं आहे, जे बोलणं कल्याणाचं आहे, हिताचं आहे साधकाच्या, ते सांगून 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 जर तो शहाणाच होत नसेल तर मौन बोलणं चांगलं केली शिकवणं काय करणार? ते काय यंत्र आहे का? ते यंत्र कसं बिचार दाबलं की फिरत राहतं, ते गरजेने पाहते पंखे फिरून राहिले. तसं हे तोंड म्हणजे काही यंत्र नाहीये, थकून जाईल ते येतात. किती वेळ बोले, सांगून सांगून किती सांगेल? हात टेकून गेले तुमच्यापुढे, मी ऐकतच नाही आमचं. ऐकलं म्हणजे काय? ऐकून घेता सोडून देणं. मला ऐकलं म्हणत नाही. ऐकलेलं जे आहे ते प्रत्यक्षात आणलं पाहिजे, व्यवहारात आणलं पाहिजे, आपल्या आचरणात आलं पाहिजे, तर त्या बोलण्याला ऐकण्याला असं जाणवतात. आता यानंतरच जे बोलणं आहे ते या बोलण्याने शहाणे होते की मौनाला देखील पूर्णत्वाने फिरून गेले आहे. ते बोलणं आता मौनत्वाला फिरून गेले म्हणून मौन धारण केलं आहे बोलण्याने. आणि खरोखर हेच आहे सद्गुरूंचं खरं स्वरूप इथं दिसतं आपल्याला. सद्गुरू सांगून सांगून थकून गेले. आमचे शिवतीर्थ महाराज वारंवार आपल्या या प्रवचनांमधून खूप उपदेश करून गेले. खूप उपदेश केला त्यांनी. लोक काही बदलत नाही, शिष्य काही बदलत नाही, त्यांचं ते काही सोडत नाही. काय करतील ते म्हणतात आता बोलून बोलून फार झाला, आता आपण चूप राहणं हेच बरे. आणि म्हणून त्यांनी आता असा एकांतवास धारण केलेला आहे की ते कुणालाही भेटू इच्छिते, कोणाशी बोलू इच्छिते. बस झालं त्यांना शिकून आता आपणच दमून गेलो. ते तर काही दमत नाही. ऐकून कोण दमतो का? बोलण्याने तर थकून जातो ना, तो बोलून बोलण्याने थकून आपणच थकायचं आणि त्यांनी ताबे राहायचं. हा कुठला न्याय? म्हणून मग त्यांनी काय केलं, एकांतवास धारण केला आणि एकांतामध्ये मौनामध्ये राहायचं. बोलणं बंद जातं, कोणाशीच बोलायचं नाही. कोणी आला आणि आले तरी जेव्हा ते भेटायला येतात ना तेव्हा तसंच विचारतात पुन्हा. जे पूर्वी अनेकदा सांगून झालेलं आहे, ज्या गोष्टी अनेकदा बोलून झालेल्या आहे, त्या शंका, तेच प्रश्न, तशाच प्रकारच्या गोष्टी घेऊन पुन्हा त्यांच्याजवळ येतात. ते म्हणतात हे पुष्कळ सांगून झाले माझं, म्हणून झाले पुस्तकांच्या रूपाने मी तुमच्याकडे दिलेले. पुस्तकांमध्ये ग्रंथ लिहिले, किती ग्रंथ लिहिले, 5,000 तर त्यांनी श्लोक लिहिलेले, ह्या भजनं लिहिली 5,000. मला त्यांनी एकदा विचारलं होतं, स्वामीजी महाराष्ट्र के जो संत है मैं सुनता, मुझे तो मालूम नहीं, लेकिन मैं ऐसा सुना है कि उन्होंने बहुत साहित्य लिखा है. मी त्यांना एकदा सगळे आपल्या गाथा काढल्या, तुकारामाची गाथा, ज्ञानदेवांची गाथा, नामदेवांची गाथा, त्या सगळ्यांचे जेवढे आपले जे संत कवी आहेत त्यांच्या श्लोकांची बेरीज केली. तुकारामांनी किती श्लोक लिहिले, नामदेवांनी किती लिहिले, ज्ञानदेवांची किती, ती यादी त्यांना त्यांच्या पुढे ठेवली. हे बघा म्हणजे महाराज महाराष्ट्रातल्या संतांचं कार्य त्यांनी लिहिलेले श्लोक आहे इतके, ते थक्क झाले. ह्या संत उभे महाराष्ट्राने, आणि खरंच बाहेरच्या लोकांना माहिती नाही, आपल्याला माहिती नाही. जे महाराष्ट्रामध्ये राहतात, मराठी बोलतात, त्या लोकांना माहिती नाही. मग परप्रांतातल्या लोकांना कुठं माहिती असणार? आपल्या संतांचं हे महान कार्य आपल्याला सुद्धा माहिती नाही.
खरोखर खेदाची गोष्ट आहे. आणि आजकाल तर त्या शाळांच्या पुस्तकांमध्ये तुकारामाचा अभंग लिहिणं, ज्ञानोबाचा अभंग लिहिणं, कसलंच काही कुठलं तरी काहीतरी कुठल्या त्याच्या कविता आणि याच्या कविता, त्या कसल्या कविता त्या जेणेकरून काही उन्नती होईल, मानसिक उन्नती होईल, काहीतरी त्याचा अध्यात्माकडे कल लागेल, परमात्माकडे त्याला काहीतरी रुची लागेल, असं काही शिकवलं जात नाही. मग काय कसं काय मग तयार होणार? तात्पर्य असं ज्ञानोबा म्हणतात, हे बोलाचा बंद झाला. आता मौन राहणंच, चूप राहणंच हे शहाणपणाचं लक्षण आहे. आणि खरं शहाण्या माणसांनी गप्प राहणं महत्वाचं असतं ना. बडबड करण्यात काय अर्थ आहे? जर ऐकणारे त्याप्रमाणे वागतच नसले तर बडबड करण्यात अर्थच नाहीये, असं ज्ञानोबा म्हणून राहिले. आणि म्हणून ते म्हणतात, येऊन गेले आता यावरी जे बोलणे ते येणेची बोले शहाणे, जे मौनाची निपटणे पिऊन गेले, जे मौन निपटून पिऊन गेलं ते बोलणार. बस मौन घालून गेला तर बोलायचं. पण ज्ञानोबा अतिशय तळमळीचे गुरु आहे बाबा. त्यांच्याने काय गप्प बसेल का? त्यांनी जरी म्हटलं की मला आता तुमच्याशी काही बोलायचं नाही, जा, तुम्ही माझ्या बोलण्याचं काही तुम्ही सार्थकच करत नाही, काही त्याप्रमाणे वागतच नाही, तर कशाला बोलायचं तुमच्याशी, असं म्हणाले तरी पुन्हा त्यांना दया येते. आपण तर मौनामध्ये आनंदात राहू, परंतु हे जन्मभर तसे राहतील ना. हे यांचं मौन कधी सुरू येईल, यांना ही अवस्था कधी येईल, म्हणून ते वारंवार पुन्हा बोलायला लागतात. तसंच ते गीतेमध्ये सांगितले ना, अर्जुन वारंवार प्रश्न विचारतो, भगवान तो म्हणतात झालं तुला सांगून झालं, आता बस झालं. अर्जुन का चूप राहत होता, काही ना काहीतरी प्रश्न काढतो आणि बोलत ठेवतो त्या प्रश्न. तेव्हा आचार्य सत्संगाची वेळ संपलेली आहे. उदाला 54वी योगी येते आणि मग आता ग्रंथ जे 5वं प्रकरण आहे पुढे संपले जातात. तेव्हा आचार्य सत्संगाला विश्राम देऊया. हरि ओम तत्सत.